आपण बनवणार आहोत खरवेस. खरवेस कसा बनवायचा, त्याला काही जण चिक म्हणतात, गिन्ना म्हणतात. तर हा खरवेस बनवायची पद्धत आहे. तर आपण एका पातेल्यात गूळ घेतलेला आहे आणि एका पातेल्यात खरवेसचं दूध घेतलेलं आहे, चिक घेतलेलं आहे. त्या चिकमध्ये 1 लिटरमध्ये मी अर्धा लिटर दूध मिक्स केलेलं आहे आणि थोड्याशा वेलची आपण वापरणार आहोत. आणि जर तुमच्याकडे खसखस जर असेल तर तुम्ही त्यांच्यावरती घालू शकता त्या दुधावरती. तर वेलची अशी सोलून घेतलेली आहे. ती वेलची सोलून आपल्याला वाटून घ्यायची बारीक, मगच त्या दुधात टाकायचे. पहिलं दूध ह्यामध्ये घालायचं आहे गुळामध्ये आणि एकसारखं करून घ्यायचं आणि नंतरच वेलची घालायचं आहे. कारण दूध यामध्ये घालून जर आपण गाळून घ्यायचं आणि नंतर वेलची आपल्याला बारीक करून त्यात घालून घ्यायची आहे. तर चला, आपण हे दूध 1 लिटरमध्ये अर्धा लिटर आपण मिक्स करून घेतलेलं आहे. 1 लिटर चिकमध्ये अर्धा लिटर आपलं दूध मिक्स करून घेतलेलं आहे. कच्चं, दोन्ही पण कच्चंच आहे. मिक्स करून आपण गूळ हाताने एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे. असं दाबून मिक्स करायचा, म्हणजे कसं त्याच्या गुठळ्या निघून जातात आणि मस्त एकसारखा मिक्स होतो आणि गोडवा त्या दुधाला येतो. तर असं एकसारखं आपल्याला त्याला कालवून घ्यायचं आहे. गूळ मिक्स करून झाला की ते गाळणीनं दूध गाळून घ्यायचं आहे. म्हणजे जर गुळामध्ये कधी कधी कचरा वगैरे असू शकतो, त्यामुळं आपण हे असं मिक्स करून झाल्यानंतर एकदा गाळणीनं गाळून घ्यायचं. मोठे मोठे खडे त्यातले काढून घ्यायचे आणि मग आपण परत तो शिजायला ठेवायचा आहे. हे आपल्याला झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण गाळून घेतलेलं आहे, म्हणजे त्यामध्ये असणारे मोठे मोठे खडे गाळणीमध्ये येऊन जातात. त्यामुळे हे अशा पद्धतीनं गाळून घेतलेलं आहे आपण. तर हे दूध आपण कुकरमध्ये ठेवून घ्यायचं आहे. कुकरला 1 शिट्टी मारली ना की बास होतं. हे याच्यामध्ये असे खडे राहतात मोठे मोठे, म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे दूध गाळून मिक्स करून घेतलेलं आहे. त्याची चव आपण बघून घ्यायची, म्हणजे गूळ प्रमाणात पडलं आहे की नाही बघण्यासाठी. आणि त्यानंतरच आपल्याला वेलची, खसखस त्यामध्ये घालू शकतो. जायफळही आपण वरून त्यात खिसू शकतो की जेणेकरून त्यांना चव मस्त येते. तर आपण कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, भात शिजायला घालतो तसं. आणि त्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवून घ्यायचं आहे शिजण्यासाठी. तर माझं 1 लिटर असल्यामुळं हे एका पातेल्यामध्ये बसत नाही, तर मी 2 पातेले त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि 1 शिट्टी मारून घेणार आहे. 2 शिट्ट्या मारल्या तरी हरकत नाही. तसं गॅसवर ठेवून आपल्यानंतर शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणून शिट्टी झाल्यानंतर गार झाल्यावर ठेवून घ्यायचं. तिथं गार झाल्यानंतर हवा कमी झाल्यावर काढून घ्यायचं. अशा पद्धतीनं 15-20 मिनटानंतर मी उघडले. तर हा खरवेस बघा मस्त आणि छान शिजलेला आहे, घट्टही झालेला आहे. हा अजून गरम असताना थोडासा मऊ वाटतो. थोडं आपण फ्रीजमध्ये ठेवून दिला 1-2 तास गार झाल्यानंतर, तर अजून तो घट्ट होतो. निवळ दुधाचाही छान होतो, चिकाचा फक्त. पण मी चिक आणि दूध मिक्स केलं आहे. बघा किती मस्त आणि मस्त झालं आहे, फ्लफी फ्लफी झाला एकदम. खूप सुंदर आणि घट्ट झालेला आहे. तर हा असा आपण काढून घ्यायचा आहे खाण्यासाठी. हे बघा मस्त आणि छानसा असा आपला खरवेस तयार झालेला आहे. चला तर आपण हा आता खाऊया. मस्त तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मस्त हा फ्लफी तयार झालेला आहे. हे घ्या तुमच्यासाठी स्पेशल.